मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड माइंड ब्लोईंग या अमेझिंग दाखवलाय त्यांनी. आजचा भाग प्रिया सुरुवातीला बाहेर उभी राहून बडबडत असते बरं का. ती तिथून जायला तयार नाहीये. त्याचं कारण आहे का बरं का मंडळी. प्रिया मनाशीच बोलत असते, इथे दार उघडायला कोणी येणार नाही. मुद्दाम या सगळ्यावर लाथ मारून गेले असते मी, पण एवढी मेहनत केली आहे ना मी, या सगळ्यावर पाणी फेरेल. काही झालं तरी लग्नात मिळालेलं स्त्रीधन, सुभेदारांची प्रॉपर्टी, या सगळ्यावर मी हक्क सोडणार नाहीये. पण उद्या जर सुभेदारांनी माझं आणि अश्विनचं घटस्फोट करायला निघाले तर? नाही नाही, त्यांनी जर सिद्ध केलं मी बाहेर माती खाल्ली आहे आणि घटस्फोटात तर मला पोटगी पण मिळणार नाही. नाही 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 नाही, असं होता कामा नये. अर्जुन सायलीकडे माझ्या विरोधात कितीही पुरावे असले ना, तरी हे सगळं घटस्फोटापर्यंत जाता कामा नये. 3 वर्ष राबले मी सुभेदार आणि किल्लेदारच्या प्रॉपर्टीवर. मी हक्क सोडणार नाही, शेवटपर्यंत लढणार आहे मी, शेवटपर्यंत. असं म्हणून प्रिया असं बडबडतच असते आणि तिथे बाहेर त्या झोक्यावर जाऊन बसते आणि तिला कोणत्या तरी मीरा वहिनीचा कॉल आलाय बरं का. प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला, या मालिकेतली ती विलन आहे. प्रिया तिचा व्हिडिओ कॉल रिसीव्ह करते आणि म्हणते, बोल ग मीना वहिनी, कशी आहेस? अगं आज कशी काय आठवण काढलीस? त्यावरती मीना वहिनी म्हणते, मी बरी आहे ग, पण तुझी अशी काय अवस्था झाली आहे? बाई 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 बाई, किल्लेदार सुभेदारला स्वतःच्या बोटावर नाचवतेस ना? अशी काय वेळ आली या प्रियावर? प्रिया म्हणते, वेळ आली नाहीये, त्या अर्जुन सायलीने वेळ आणली आहे. त्या दोघांनी ठरवलंय ना माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. मीना म्हणते, लाख ठरवतील ग ते, पण तू काय त्यांना पुरून उरणार आहेस? प्रिया म्हणते, चला, कोणाचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना. हे ऐकून बरं वाटलं. ती मीना वहिनी म्हणते, म्हणजे काय? प्रिया विचारते, अगं तू कसं काय आज व्हिडिओ कॉल केलास मला ते सांग. मीना म्हणते, अगं मला ना तुझी मदत हवी आहे. आता ही नुपूर आहे ना प्रेक्षकांनो, त्या मालिकेतली हिरोईन, ती या दोघींच्या बोलण्याचा व्हिडिओ काढते आणि प्रियाचा कोणत्या पापाचा पडदा आज फाश झालाय ना बघा. फार मजा आली आहे बरं का प्रेक्षकांनो. अरे बापरे, प्रियाला वरून खाली लोटलंय सायलीने आज. बघा तर आजचा पूर्ण एपिसोड बघत राहा. ती मीना वहिनी म्हणत असते, मला ना अशा म्हणजे एका व्यक्तीला आजारी पाडायचंय. ऑलरेडी ती आजारीच आहे, पण ती अजून आजारी पडली पाहिजे. काहीतरी उपाय सांग ना ग. या सगळ्यात ना माझा हात आहे हे कोणाला कळता पण कामा नये. प्रिया म्हणते, अगं हे फारसं अवघड नाहीये ग. मीना वहिनी म्हणते, अगो बाई, ते तुझ्यासाठी, पण ते मला नाही ना सुचत आहे, म्हणून तुझी आठवण झाली ग. आणि अशा गोष्टींमध्ये तुझा हात कोणी धरणार आहे का? अगं मला सुचव ना बाई, काहीतरी उपाय सुचव ना. आणि तू इतकी अडचणीत आहेस ना आता, तुला कधी ना कधी माझी मदत लागेल ना, तेव्हा मी तुला नक्की 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 मदत करेल. प्रिया तिला म्हणते, अगं खात्री आहे का मला तुझी? तुला आजारीच पाडायचं ना कोणाला तरी, मी तुला ना एका काढ्याची रेसिपी देते. तू त्या व्यक्तीला पाज, म्हणजे त्या व्यक्तीला गरगरायला लागेल, मळमळायला लागेल, उलट्या व्हायला लागतील. त्यावरती वहिनी म्हणते, बाई 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 बाई, खरं आहे का काय? अगो काय 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 घालायचं त्या काढ्यामध्ये सांग तरी. प्रिया म्हणत असते, अगं नॉर्मल काढा बनवायला घे, गवती चहा, आलं, काळी मिरी वगैरे वगैरे, असं प्रिया सांगते आणि पुढचं बोलणं तिचं म्यूट केलंय बरं का. आता तिचं आणि या मीना वहिनीचं सगळं बोलणं नुपूर रेकॉर्ड करते. पुढे बघा प्रिया काय बोलते. प्रियाला म्हणत असते ती मीना वहिनी, अगं या काढ्याचा उपयोग होईल ना? प्रिया म्हणते, 100% होईल ग. अगं असा काढा मी आमच्या त्या पूर्णाजीला पाजला होता. एवढासा काढा पोटात गेल्यावर म्हातारीला जाम उलट्या व्हायला लागल्या, घरघरायला लागलं होतं, वाट लागली होती म्हातारीची. हे सगळं नुपूर ऐकते आणि आश्चर्य व्यक्त करते, बाप रे, प्रियाने पूर्णाजीला हा काढा दिला होता? किती भयंकर आहे हे. पूर्णाजीच्या जीवावर बेतलं असतं तर. आणि ही मीना वहिनीला काय सांगते? आता ही मीना वहिनी म्हणत असते, बाई बाई, कमाले ग प्रिया तुझी, असं काढा बिडा द्यायचं तुला सुचतंच कसं ग? मोठ्या मैदानामध्ये तुझा सत्कारच करायला पाहिजे बाई. प्रिया म्हणते, झालं अगं, किती सत्कार करशील माझे? अगं तुला तेलावरनं कोणाला म्हणजे पाडायचं वगैरे असेल ना तर सांग मला. अगं मी तुला तेही प्लॅन छान समजून सांगेल. ती मीना म्हणते, अगो बाई प्रिया, तू हे पण केलंस? अगो बाई प्रिया, कोणाला पाडलं होतंस? तेलावरनं घसरून कोण पडलं होतं? प्रिया सांगते, अगं ती आमच्या घरातली फुकटी अस्मिता, अगं ती माझी नणंद ग, स्वतःचं घर सोडून इथेच पडीक असते ती. अगं मला तर असं वाटायचं तिच्या 4-5 कानाखाली द्यावी. मी वाईट दिसले असते ना मग. मी काय केलं, ती गरोदर होती ना तेव्हा मुद्दाम ती जिथून चालत येणार होती ना तिथं तेल सांडलं मी बरोबर, आणि कोणाचं लक्ष नसताना. अगं त्या अस्मिताचा पाय असा घसरला होता ना त्यावरून, अशी मस्त आपटली असती ती तोंडावर. मीना वहिनी म्हणते, आपटली असती म्हणजे? तसं झालं नाही का काय? प्रिया म्हणते, नाही ना, ती सायली आली ना वाचवायला. अगं त्या सायलीला पण जिन्याहून ढकललं असतं ना, तेव्हाच ती मेली असती ना तर बरं झालं असतं. मीना म्हणत असते, म्हणजे तर सायलीला पण तू जिन्याहून ढकललं होतं? प्रिया म्हणते, हो ना, माझं नशीब ती वाचली.
पण ते डोक्याला लागलं थोडंसं तिला एवढंच. पण आज तागायत घरात कोणालाच माहिती नाहीये मी त्या सायलीला जिन्यावरनं ढकललं होतं ते. ती मीना वहिनी म्हणते, "कोणी सांगितलं म्हणजे सायलीने कोणाला सांगितलं नाही का घरात?" प्रिया म्हणते, "अगं कोणाला सांगायचा काय प्रश्न येतो? तेव्हा तिचं कोण ऐकणार होतं? कारण सगळे माझ्या प्रेमात होते ना तेव्हा आणि आता जर ती सांगायला गेली तर तिच्याकडे कुठे पुरावा आहे?" ती मीना म्हणते, "कसली हुशार आहेस गं तू प्रिया." प्रिया म्हणते, "आता या हुशारीचा जरा निभाव लागत नाहीये गं. सायली अर्जुन जरा पेटून उठले. या सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर ही नागिन विळखा घालून बसली आहे. त्यांना माहीत नाहीये अजून." मीना म्हणते, "अगं तू गडगंज इस्टेटीची मालकीण झालीस ना प्रिया, तर मला विसरू नको गं बाई." प्रिया म्हणते, "नाही गं विसरणार नाही." मग ती मीना वहिनी तिची दृष्ट काढते. मग या दोघी पुढे काहीतरी बोलत असतात पण ते काही ऐकवलं नाहीये. पण आता यांचं सगळंच जे बोलणं आतापर्यंत झालंय ना रेकॉर्ड, ते सगळं नुपूर आता थोड्याच वेळात येऊन सांगते बरं का सायलीकडे. अरे आजचा भाग पण कमाल आहे प्रेक्षकांनो. काल परवाचा भाग होता ना, अगदी तसाच भाग दाखवलाय त्यांनी. एकदम मजा आली आहे बरं का आजचा भाग बघताना. बघा आता सायली आणि या कल्पनाताई बघत असतात प्रियाला लांबून. आता कल्पनाताई म्हणतात, "काय निर्लज्ज आहे ग ही, हिला काही फरक पडत नाही बघ." सायली म्हणते, "नाहीतर काय, एवढं सगळं झालं तरी पण हिचं काय चाललं बघा ना, मस्त फोनवर गप्पा मारते." कल्पनाताई म्हणतात, "हिच्यावर ना आणखीन वेळ नाही घालवायचा मला वाया. चल आपण घरात जाऊया झोपायला." आणि तिकडनं प्रतापराव आवाज देतात मग त्यांना, "चल ग कल्पना, झोपायचं नाहीये का?" कल्पनाताई म्हणतात, "आले आले." "बाई सायली तू पण झोप आणि खिडक्या दारं नीट बंद कर. अगं हिचा काही भरोसा नाहीये. अगं एवढीशी फट जरी उघडी राहिली ना तर ही हात घालून आत येईल." मग सायली म्हणते, "आई नका काळजी करू." सायली आता दरवाजा लावून घेते आणि आता ती थोडीशी आत आल्यानंतर तिला नुपूरचा फोन आलाय आणि आत्ताच झालेला सगळा प्रकार नुपूरने सायलीला सांगितलाय. सायली आधी विचारते, "काय गं नुपूर, एवढ्या रात्री कसं काय कॉल केलास?" नुपूर म्हणते, "अगं सायली ताई तसंच काहीतरी होतं म्हणून फोन केलाय. ऐक मी आता भयंकर काहीतरी ऐकलंय." सायली म्हणते, "काय ऐकलंयस?" नुपूर म्हणते, "अगं सायली ताई, प्रियाने आत्ता माझ्या मीनाताईला व्हिडिओ कॉल केला होता. मी त्या दोघींचं बोलणं ऐकलंय. अगं तिने काय काय सांगितलं माहितीये?" नुपूर आता सगळं सांगते बरं का सायलीला आणि सायली जे जे ऐकते ते ते तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणजे सायलीला खरं तर या सगळ्याची पूर्वकल्पना आहेच, पण तरी सुद्धा प्रियाने स्वतःच्या तोंडून हे कबूल केलंय आणि तो सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय नुपूरने. हेही नुपूर आता सायलीला सगळं सांगते. सायली म्हणते, "काय, प्रियाने पूर्णाजीला काढा दिला म्हणून त्यांची तब्येत बिघडली?" नुपूर म्हणते, "हो ना, म्हणजे बघ ना त्या प्रियाला काहीच कसं वाटलं नाही ग." सायली म्हणते, "अगं तिने जेव्हा मला जिन्यावरनं ढकललं होतं ना तेव्हा मी कोणाला सांगितलं नाही. माझी ती खूप मोठी चूक होती. माझी ना भाबडी आशा होती तेव्हा अश्विन भाऊजीमुळे का होईना पण ही सुधारेल. पण नाही नाही आता मला कुठलीच आशा उरलेली नाहीये." नुपूर म्हणते, "अगं ताई तिच्याकडनं कुठलीच अपेक्षा नाहीये ग, ही सुधारेल शक्यच नाहीये. त्या प्रियावर विश्वास ठेवूच नको. आपण या सगळ्यासाठी तिला जेलमध्ये पाठवायला पाहिजे." सायली म्हणते, "ऐक माझं नुपूर, मला नाही एक कल्पना सुचली आहे, मी सांगते तेवढं ऐक." आणि प्रिया सायलीने तिला काहीतरी आयडिया सांगितली आहे जी आपल्याला ऐकवली नाही आहे. आता ती एक्झिक्यूट करताना डायरेक्ट दाखवलंय आपल्याला. नुपूर आता ऐकून घेते बरं का सगळं सायलीचं. सायली सगळं सांगते आणि म्हणते, "ऐक माझं, मी ना आणखीन कोणाला तरी सांगते तुझ्या मदतीला, एकीपेक्षा दोघी बऱ्या." असं म्हणून सायलीने आता गिरिजाला कॉल लावलाय. गिरिजा म्हणते, "हॅलो, बोल ग सायली ताई, काय गो एवढ्या रात्री कॉल केलास? अगं बरे आहेत ना सगळे तुझ्या घरी?" "नाही एवढ्या रात्री कॉल आला म्हणून काळजी वाटली ग." सायली म्हणते, "हो अगं सगळे बरे आहेत, पण तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे." अगं आता तिने जे ऐकवलंय सायलीला ते आपल्याला ऐकवले नाहीये. ते सगळं सायली तिला सांगते आणि काय करायचं तेही प्लॅन सांगते. फक्त म्यूट केलंय त्यांनी आता त्यांचा आवाज आणि ते म्युझिक ऐकवलंय आपल्याला. मग गिरिजा ते सगळा प्लॅन ऐकते सायलीचा आणि म्हणते, "तू नको काळजी करूस, आम्ही दोघी जणी येतो उद्या, नुपूर आणि मी, आणि त्या प्रियाला असा धडा शिकवतो ना की ती मरेपर्यंत लक्षात ठेवेल." बघा प्रेक्षकांनो, आता खरं ट्विस्ट आहे बरं का मालिकेत. आता मजा येते बरं का इथून पुढे. दुसरा दिवस उजाडलाय. प्रिया आता मस्त झोपेतनं उठते बरं का. अशी बसल्या बसल्या झोपी गेलेली आहे ती. सूर्य डोक्यावर आला म्हणून तिला आता जाग येते आणि ती उठून उभी राहते. तशी थेट आता सुभेदारांच्या दाराजवळ जाते बरं का. आता ती डायरेक्ट घरात पण शिरते आणि मोठ्याने ओरडत असते, "अश्विन, अरे अश्विन, मला बरं वाटत नाहीये रे, मला ताप आल्यासारखं होतंय रे. अरे मला ताप आल्यासारखं वाटतंय रे अश्विन, पेशंट म्हणून तरी बघ रे. अरे दुसरं कुठलं पेशंट असतं तर बघितलं असतं ना रे तू त्याला. अरे मी वचन देते रे, मी सुधारते, मला संधी दे रे एक. मी सिद्ध करेल की मी बदलली आहे, मी वाईट नाही आहे रे अश्विन, प्लीज रे ऐक ना माझं." सगळे सुभेदार नाश्ता करत असतात नेहमीप्रमाणे. तेवढ्यात आता तिथे गिरिजा आणि नुपूर येतात बरं का. गिरिजाने नुपूरने तिच्या हातात एक बॉटल आणलेली असते, त्यात काढा आहे बरं का प्रेक्षकांनो. नुपूर तिला म्हणते, "अगं प्रिया, तू ना खूप गुणी मुलगी आहेस माहिती आहे.
अगं खरंच, आम्ही ना तुझ्यासाठी काहीतरी आणलंय बघ. सायली आता बघते बरं का, आता कल्पनाताई सगळेच जण आलेत आता यांना वेलकम करायला. आता या कल्पनाताई म्हणतात, "अगं गिरिजा, नुपूर या ना, छान सरप्राईज दिलं, या ना आत." गिरिजा म्हणते, "मावशी, आम्ही आत नंतर येतो, पण आता प्रियाला भेटायला आलोय आम्ही सध्या." कल्पनाताई म्हणतात, "काय? प्रियाला?" मग नुपूर म्हणते, "आम्हाला कळलं, प्रियाला तुम्ही रात्रभर घराबाहेर राहायची शिक्षा दिली होती ना." नुपूर म्हणते गिरिजाला, "बघ गं गिरिजा, हिचा चेहरा कसा झालाय बघ ना. काय गं प्रिया, तुझी तब्येत ठीक नाहीये का?" प्रिया म्हणते, "हो हो हो, मला ताप आल्यासारखं वाटतंय." आता नुपूर म्हणते, "अगं आम्हाला कळलं गं तुझ्या बाबतीत काय घडलं ते." या दोघी तिला आधी सिंपती दाखवायला लागतात बरं का. आता ही नुपूर म्हणते, "अगं प्रिया, आम्हाला ना तुझी खूपच काळजी वाटली बघ. बघ तुझ्यासाठी काहीतरी आणलंय." नुपूर तिला आता ती बॉटल दाखवते बरं का. आणि सायलीला खुणवते. सायली तिला खुणवते. प्रतापराव म्हणतात, "तुम्ही दोघी प्रियाला भेटायला आलात?" गिरिजा म्हणते, "काका सांगतो, सगळं सांगतो, पण तुमच्या सुनेला औषध तर देऊ द्या, ती बरी व्हायला हवी आता." नुपूरने आता त्या बॉटलमधला तो काढा एका बाटलीत टाकला, सॉरी ग्लासमध्ये टाकलाय बरं का. आता प्रियाला म्हणत असतात, "घे घे प्रिया, हा काढा पटकन घे बरं. अगं हा तुझ्या आजारपणावरचा रामबाण उपाय आहे बरं का. घे घे काढा घे." प्रिया काही घ्यायला तयार नसते बरं का. आता या दोघी म्हणत असतात, "पिऊन टाक, पटकन पिऊन टाक." प्रिया म्हणते, "हा हा काढा कसलाय?" गिरिजा म्हणते, "अगं तुझ्यासाठी खूप गुणकारी आहे, घे घे." प्रिया म्हणत असते, "नको नको नको, मला नको." आता ही अस्मिता म्हणत असते, "अगं एवढी काय तुम्हाला हिची दया येते?" आता लगेच सायली म्हणते, "अगं नुपूर, गिरिजा, तिच्यासाठी एवढ्या प्रेमाने तुम्ही काढा आणलाय, द्या ना तिला." आता या दोघी पुन्हा तिला आग्रह करत असतात प्रियाला, "अगं घे ग, काढा घे ग प्रिया." प्रिया म्हणत असते, "नको नको, मला नको ते काढा, याच्यात काय आहे कोणाच ठाऊक, मला ॲलर्जी आहे काही गोष्टींची, मला नाही प्यायचा काढा." आता नुपूर म्हणते, "असं कसं, तुला बरं व्हायचंय की नाही? चल चल पी बरं, तुझ्यासाठी येतो काढा, पिऊन टाक." गिरिजा म्हणते, "अगं घे ग, घे." प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, "या दोघी सायलीच्या मैत्रिणी आहेत, नक्की यांनी यात काही मिसळलं असेल, नको नको, मी काही हा काढा पिणार नाहीये." आता गिरिजा म्हणते, "अगं पी ग." नुपूर पण म्हणते, "पी ना." प्रिया म्हणते, "नको नको, मला नको आहे." गिरिजा म्हणत असते, "अगं हा काढा योग्य आहे तुझ्यासाठी, असं नाही हो करायचं प्रिया, चल चल घे बरं." या दोघींनी तिचं नाक बंद केलं आणि तिला तो काढा पाजलाच बरं का. प्रेक्षकांनो, मजा आली बरं का हा सीन बघताना. प्रिया तो काढा पित असते तेव्हा सगळे हसत असतात तिला, सुभेदार. आता नेमका प्रकार काय आहे कोणाला कळेना. प्रिया तो काढा पिते आता आणि मोठ्याने ओरडते, "काय हा प्रकार आहे तुमचा? मला सांगितलं ना, मला नकोय हा काढा, मला नाही चालत काढा, का बळजबरी पाजला तुम्ही मला तो काढा? काय होतं त्या काढ्यात?" आता ती गिरिजा म्हणते, "अगं काही नव्हतं ग काढ्यात, फार काही होणार नाही तुला, उलट्या होतील, चक्कर येईल, एवढंच." नुपूर म्हणते, "अगं नाही, हातपाय पण गरगरायला लागतील तुझे, डोकं गरगरायला लागेल." आता लगेच ती गिरिजा म्हणते, "डोकं पण दुखायला लागेल, आता तुला एकाच्या जागी दोन दोन दिसणारे." या दोघी तिला अजून अजून चिडवत असतात बरं का. मग प्रियाला तर निमित्तच हवंय. प्रिया लगेच म्हणते, "हा बापरे, मला खरंच गरगरायला लागलंय, माझं डोकं आधीच दुखत होतं, आता आता मला त्रास व्हायला लागलाय, आता मी काय करू? काय 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 होतं या काढ्यात?" नुपूर म्हणते, "अगं काही नाही, नेहमी जे घालतो ना तेच ते. अगं आलं होतं, गवती चहा होता, लवंग, मिरी." आता ही नुपूर जे जे इंडिग्रंट्स पुढे सांगते ना ते आपल्याला ऐकवले नाहीये बरं का प्रेक्षकांनो. नुपूर जे बोलत असते तर पुढे म्युझिक वाजवलंय त्यांनी. प्रियाला कळतं की हा तोच काढा आहे जो पूर्णाजीला दिला होता हिने. प्रिया मनात विचार करते, "अरे बापरे, हा तोच काढा आहे जो मी पूर्णाजीला, त्या म्हातारीला दिला होता. म्हणजे आता मला माझ्यासोबत तेच होणार का जे पूर्णाजी सोबत झालं होतं?" अस्मिता म्हणते, "तुम्ही दोघी नेमकं काय करताय? तुम्हा दोघींना नेमकं काय सिद्ध करायचंय?" आता ही गिरिजा म्हणते, "अगं अस्मिताताई, प्रिया सांगेल ना तुम्हाला." "काय गं प्रिया, आठवतं गं तुला काढ्याबद्दल?" आता या सगळ्याजणी प्रियाला एक्सपोज करायला लागतात बरं का. की मजा येते बघा. नुपूर म्हणत असते, "काय गं प्रिया, अगं स्मृतीवर परिणाम होतो का गं हा काढा पिल्यावर? तुला आठवत नसेल का?" "नाही नाही, जाऊ दे, तुला आठवतच नसेल. अगं हा असा काढा आहे ना, तू पूर्णाजीला करून दिला होतास, आठवलं का? अगं त्यांना बरं नव्हतं, त्यांना त्रास होईल म्हणून तू मुद्दाम त्यांना हा काढा पाजला होतास." आता त्या दोघी जेव्हा हे सांगत असतात ना तेव्हा प्रतापराव ऐकतात आणि इतके चिडतात ना, आणि अर्जुन पण चिडतो, सगळेजण चिडतात प्रियावर. प्रियाची एक एक पापं आता बाहेर निघतात बरं का प्रेक्षकांनो. पुढचा प्रोमो तर यापेक्षाही खतरनाक आहे. आता ही नुपूर म्हणत असते, "तू मुद्दाम केलंस, पूर्णाजीला त्रास व्हावा म्हणून तू हा काढा त्यांना पाजलास ना?" विमल म्हणते, "हो हो, मला आठवते, पूर्णाईची तब्येत खराब झाली होती अचानक, आपल्याला कोणालाच कळत नव्हतं ना काय होतंय पूर्णाईला." प्रतापरावांना किती राग आलाय बघा आता प्रियाचा. आता प्रिया मोठ्याने ओरडते, "काही काय बडबडताय तुम्ही, या दोघी वेड्यासारखं बोलताय, मी काहीच केलं नव्हतं पूर्णाजी सोबत हे चुकीचं." नुपूर म्हणते, "हो अगं, काल तर तू हे तुझ्या तोंडाने कबूल केलंस का, तेही आठवत नाहीये तुला? काल रात्रीच बोललीस ना?" गिरिजा म्हणते,
अगं काढा तर फारच परिणामकारक आहे ग. या प्रियाची स्मृती पार गेलेली दिसते. कल्पनाताई म्हणतात, 1 मिनिट, काय कबूल केलं या तन्वीने काल रात्री पुन्हा? सांगा तरी मला. मग ही नुपूर सांगते, काल रात्री ही प्रिया माझ्या वहिनीशी जे जे बोलली ना त्याचा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मी. आता थांबा तुम्हाला दाखवते. असं म्हणून नुपूरने तो व्हिडिओ दाखवलाय बरं का सगळ्या सुभेदारांना. त्यात प्रिया रात्री जे व्हिडिओ कॉलवर बोलली होती, जे मगाशी आपण सीन पाहिला, तो सगळा सीन आता सुभेदारांनी पुन्हा बघितलाय मोबाईलवर. ही नुपूर आता तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवत असते. तो सगळा व्हिडिओ बघून सुभेदारांच्या तर पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणजे प्रियाने पूर्णाजीला पण सोडलं नाही, अस्मितालाही सोडलं नाही, आणि त्यातनं आता सायलीला तिने पाडलं. ही कबुली कशी कबूल करून घेतात बघा प्रियाकडनं. प्रिया डोक्याला हात मारते बरं का. आता सुभेदार सगळा व्हिडिओ बघतात आणि आता इतके चिडतात ते अर्जुन आणि प्रतापराव. बापरे. आता तो अश्विन म्हणतो, काय गे, तुझी पापं काय कमी होती का? आता तू माझ्या आजीच्या पण जीवावर उठलीस. माझ्या घराचा सत्यानाश करायचाच आहे का? तुला ठरवलंच आहेस का ग तू? अस्मिता म्हणते, का ग किती क्रूर आहेस ग तू. आम्ही आमच्या पूर्णाजीला फुलासारखं जपतो आणि तू हे सगळं सगळं केलंस का आमच्या पूर्णाजी सोबत? प्रिया एवढं सगळं पाहिल्यावर बोलल्यावर पण म्हणत असते, नाही नाही, मी हे सगळं केलेलंच नाहीये. या दोघी जणी खोटं बोलतात, माझ्यावर विश्वास ठेवा. आता मात्र ती नुपूर येते आणि गिरिजा या दोघी तिच्या समोर येतात आणि सनकन तिच्या कानाखाली वाजवतात. अरे बापरे, प्रत्येक नायिका येऊन या प्रियाच्या तोंडात वाजवते बरं का प्रेक्षकांनो. कमाल आहे या ॲक्ट्रेसची, कमाल आहे प्रेक्षकांनो. हे काम करायची, एवढा विरोध पत्करायची, सगळ्यांचा हेट पत्करायची. हॅट्स ऑफ टू प्रिया प्रेक्षकांनो. अमेझिंग काम करते ही पोरगी. आता बघा सगळेजण तिच्याकडे रागाने बघत असतात. नुपूर म्हणत असते, अजून पण खोटं बोलतेस का ग? अगं ए प्रिया, पूर्णाजीशी असं वागताना तुला लाज नाही वाटली का ग? अगं किमान त्यांना त्यांच्या वयाचं तरी भान ठेवायचं असतं ग. त्यांना काही झालं असतं तुझ्यामुळे तर. अश्विन म्हणतो, ही बाई माझी बायको होती, मला हे सहन पण होत नाहीये. आता हिला पाहिल्यावर माझ्या डोक्यात सणक जातीये. अश्विन आता डोक्याला हात लावतो आणि त्याला कसं तरी होत असतं. मग अर्जुन म्हणतो, अश्विन तू शांत हो बरं, चल तू वर चल. आता प्रिया घरात घुसते बरं का प्रेक्षकांनो. कल्पना ते ओरडत असतात, काय ग ए, तुझ्यावर पूर्णाईचा किती जीव आहे माहिती नाही का ग तुला? अगं तू त्यांचा विश्वासघात करायला पण मागे पुढे पाहिलं नाहीस. त्यांच्या जीवावर उठलीस तू तन्वी. लाज नाही वाटली का ग तुला? अगं एवढी कशी ग वाईट वागू शकतेस तू? प्रिया आता म्हणत असते, नाही 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 नाही, मी असं काही केलं नाहीये, पण आता मला गरगरतंय, मला उलटीसारखं होतंय, मला अश्विनशी बोलायचंय. अश्विन आता वर जात असतो बरं का अर्जुनच्या रूममध्ये. तेव्हा प्रिया डायरेक्ट घरात घुसते बरं का. त्या पायरीजवळ येते आणि म्हणते, अश्विन थांब ना रे अश्विन, ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचंय. प्रतापराव म्हणतात, ए तन्वी चल बाहेर हो, अजिबात माझ्या घरात पाय ठेवायचा नाहीयेस तू. प्रिया म्हणत असते, बाबा मी तुमच्या पाया पडते. प्रिया त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, मला घराबाहेर नका काढू बाबा. खरंच माझी तब्येत बिघडती हो. मला ना आता डोळ्यासमोर अंधार दिसतोय. मी पाया पडते तुमच्या, मला घराबाहेर काढू नका. प्रतापराव म्हणतात, तुला सांगितलं ना एकदा, निघ म्हणलं तर कळत नाहीये का तुला? कल्पनाताई म्हणतात, तुझ्या या नाटकांचा आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाहीये तन्वी. अस्मिता म्हणते, तुला घराच्या बाहेर काढलं होतं ना ग, निर्लज्जासारखी परत आलीस घरात. आता कोणाला मारायचंय तुला? आता मात्र प्रिया पुन्हा अश्विनकडे जाते आणि म्हणते, ऐक ना रे अश्विन, अरे अश्विन मला घरघरतंय रे, मला तुझ्याच हातनं औषध हवंय. अश्विन माझा जीव गेला तर चालणार आहे का तुला? ए अश्विन, अरे आयुष्यभर तू हे गिल्ट घेऊन जगशील का रे? पुन्हा त्या अश्विनला ब्लॅकमेल करायला लागते बरं का इमोशनली. आणि म्हणते कशी, अश्विन मी तुझी बायको आहे ना रे, अरे मी भीक मागते रे तुझ्या पुढे, प्लीज. आता ती त्या अश्विनच्या जवळ जात असते बरं का. तेव्हा कल्पना ते ओरडतात आणि म्हणतात, ए तन्वी थांब, वर जायचं नाहीयेस. अर्जुन पण ओरडतो आणि म्हणतो, ए तुला 1000 वेळेला सांगितलेलं कळत नाहीये का? चल निघ. प्रिया इतकी चिवट आहे, ती पुन्हा एक एक पायरी चढत असते आणि अश्विन जवळ यायचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, अश्विन मी नाही जाणार तुला सोडून. मी सगळ्या घरच्यांचा राग पत्करेल पण तुझा नाही. अश्विन शेवटी चिडतो आणि म्हणतो, मम्मा सायली वहिनी हिला न घराच्या बाहेर हाकला, मला ही बाई माझ्या डोळ्यासमोर नकोय. अस्मिता ओरडते पुन्हा, तू बाहेर हो ग. आता प्रिया मोठ्याने ओरडते, प्लीज अश्विन प्लीज, मला नको ना रे काढूस. सायली आता हळूच त्या गिरिजाला आणि नुपूरला खुणवते, तुम्हाला माहिती ना आता काय करायचंय? आता बघा प्रेक्षकांनो, सायलीने हिला डायरेक्ट वरून लोटलंय बरं का. अश्विन ओरडत असतो प्रियावर आणि म्हणत असतो, का निर्लज्जासारखी उभी आहेस इथे, जा ना इथून, मला नाही बघायचंय तुझं तोंड. प्रिया त्याला म्हणत असते, मी हात जोडते रे अश्विन तुझ्या पुढे. अश्विन म्हणतो, मी तुझ्या पुढे हात जोडतो, उपकार कर, जा इथून माझ्या तोंडासमोरून जा म्हटलं ना. प्रिया अश्विनला म्हणत असते, अश्विन प्लीज रे, नको रे मला असं काढूस, अरे मला खरंच बरं वाटत नाहीये रे, मी हात जोडते तुझ्या पुढे, ऐक ना रे अश्विन. अश्विन म्हणतो, तुला एकदा शेवटचं सांगतोय मी, इथून बाहेर जा, तुला कळत नाहीये का एकदा सांगितलेलं?
सायली आता हळू प्रियाच्या मागून येत असते बरं का. प्रिया अश्विन जवळ खूप जवळ जाते बरं का. अश्विनच्या जवळजवळ एकच पायरी राहिलेली असते आता अश्विनच्या वर म्हणजे जवळ येण्याची. आता सायली तेवढ्यात प्रियाच्या समोर येते. प्रिया अश्विनला म्हणत असते, ऐक ना रे अश्विन माझं प्लीज. आता सायली खुणवते बरं का गिरिजाला आणि नुपूरला आणि प्रियाच्या समोर येऊन उभी राहते आणि जोरात प्रियाला लोटून देते. सगळे सुभेदार बघतच राहतात सायली अशी का क्रूर वागते. डोंट वरी बरं का प्रेक्षकांनो, सायलीने तेवढी माणुसकी दाखवली आहे. सायली आता तिला वरून लोटते प्रियाला आणि प्रिया पायरीवरून गडगडत खाली येते. पण पटकन ती खाली पडायच्या आत या गिरिजाने आणि नुपूरने तिला सावरलंय बरं का. आता सगळेजण असे एक्सप्रेशन देतात, बापरे ही पडली. आता यांना वाटलं जाती का काय, बेशुद्ध होती का, दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं वगैरे वगैरे, पण तसं काही झालेलं नाहीये. आता गिरिजाने आणि नुपूरने पटकन तिला धरलंय बरं का खाली. प्रिया आता उठून उभी राहते आणि त्यांचा हात झटकते. आता नुपूर म्हणते, बरं झालं आम्ही दोघी होतो तुला सावरायला इथे, नाहीतर तुझा आत्ताच कपाळमोक्ष झाला असता प्रिया. आता प्रियाला वाटतं चला सायलीने लोटलं ते आपल्या पथ्यावर पडलं. प्रिया आता सायलीवर आळ घालायला लागते बरं का प्रेक्षकांनो. अरे मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. आवडल्यास लाईक मात्र नक्की करा बरं का. प्रिया म्हणत असते, तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना सायली, हे तुझं खरं रूप आहे. कसला सूड उगवतेस ग माझ्यावर सायली, तू मला जिन्यावरनं ढकलून दिलं. बघा आई बाबा हिचं खरं रूप, ही अशी आहे सायली. आता बघा सायली कसं तिच्या तोंडून कबूल करून घेते. प्रिया म्हणत असते, किती साळसूदपणाचा आव्हान ग सायली, पण तू मला ठार मारायचा प्रयत्न केलास. सायली म्हणत असते, हो का, म्हणजे तू जेव्हा मला जिन्यावरनं लोटलं होतंस प्रिया तेव्हाही तू मला ठारच मारायला निघाली होतीस का. आता प्रियाला एकदम टेन्शन आलं बरं का. प्रिया लगेच म्हणते, ए काही काय बोलतेस ग सायली, तोंडाला येईल ते बोल नकोस. सायली म्हणते, ठीक आहे, आजपर्यंत मी ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती, मी ह्यांना पण सांगितलं नव्हतं. आई बाबा, मी जेव्हा जिन्यावरनं खाली पडले होते ना तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की तो अपघात होता. तो अपघात नव्हता, तो घातपात होता. प्रियानेच मला जिन्यावरनं ढकललं होतं. आता ते ढंगचिक म्युझिक मागे लागतंय आणि बॅक जो सीन झाला ना तो आपल्याला आठवून दिलाय बरं का. आय थिंक जो गणपती झाल्यानंतर का केव्हा तरी सायलीला ढकललं होतं बघा प्रियाने. आता सायली पडली होती तेव्हा तिच्या कानाला मार लागला होता, बरंच काय झालं होतं ना. खूप वेळ सायली ॲडमिट होती बघा दवाखान्यात. ते सगळा सीन आपल्याला पुन्हा एकदा इथे रिमेंबर करून दिलाय. आता ते सगळं आठवतात हे सगळेजण. कल्पनाताई म्हणतात, हे सगळं काय आहे. प्रिया म्हणत असे, नाही आई तू ऐकू नको सायलीचं, हे खोटं आहे सगळं. सायली म्हणते, ठीक आहे आई, माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर नुपूरच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड झालाय, त्यावर तर विश्वास बसेल ना. नुपूर तो व्हिडिओ काढ आणि दाखव सगळ्यांना. आता सायली तो मोबाईल हातात घेते बरं का स्वतःच्या आणि सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवते. प्रिया त्या मीना वहिनीला जे काही सांगते ना ते सगळं पुढे सायलीने यांना ऐकवलंय बरं का. म्हणजे सायलीला जिन्यावरनं प्रियानेच ढकललं याची कबुली प्रियाने स्वतःच दिली आहे त्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना कळलं. प्रतापराव म्हणतात, बाप रे, आम्हाला असं वाटत होतं की सायली पाय घसरून खाली पडली, तिने आम्हाला तसं सांगितलं होतं. अगं तन्वी, ती तुला वाचवत होती तेव्हा, आता लक्षात येतंय. हे अर्जुनला पण माहित नव्हतं बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन ते ऐकल्यावरती खूप चिडतो. अस्मिता म्हणते, बाप रे, हिची पापांची यादी तर वाढतच चालली आहे. प्रिया म्हणत असते, ऐक न ग अस्मिता, तू तरी मला माफ कर न ग. अर्जुन चिडतो आता आणि म्हणतो, आता बस कर प्रिया, बस कर. तुझा खोटेपणा आता खूप झालाय. स्वार्थासाठी तू कोणाचाही जीव घेऊ शकतेस हे आम्हाला माहितीच होतं. अगं सायली तर तुझी लहानपणीची मैत्रीण होती ना, आणि पूर्णाची, अगं तिने तर तुला जीव लावला ग. तू तर या दोघींचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास प्रिया. आता तुला याची शिक्षा मिळणारच आहे. तुझ्यामुळे माझ्या बायकोला किती त्रास झाला होता. तिला कानाला लागलं होतं. ती जगेल की वाचेल हेही आम्हाला तेव्हा माहीत नव्हतं. तेव्हा आमची अवस्था काय झाली होती. नाही, आता नाही. या सगळ्याची शिक्षा मी तुला देणार आहे प्रिया, मी तुला देणार आहे या सगळ्याची शिक्षा. अर्जुन खूप चिडलेला असतो बरं का. प्रिया म्हणत असते, अरे नाही रे अर्जुन, तुला कळायला हवं रे, असे फेक रेकॉर्डिंग असतात. अरे या दोघींनी खोटी रेकॉर्डिंग केली आहे, फेक व्हिडिओ आहे हा. गिरिजा ओरडते आणि म्हणते, ए प्रिया, जो माणूस खोटारडा असतो ना त्याला अख्खं जगही खोटारडं दिसतं ग, आणि आम्ही तुझ्यासारखे नाही आहोत. तो व्हिडिओ 100% खरा आहे. त्यात जो काही पापांचा पाडा वाचलायस ना तू स्वतः, तो सुद्धा खरा आहे. आणि प्रिया, सायली ताई आणि पूर्णाजीच्या बाबतीतच तू चुकीची नाही वागलीस. अगं आणखीन एक गोष्ट तू केली आहेस, त्यामुळे समस्त स्त्री जातीला काळीमा फासलायस तू. आता अस्मिताच्या गरोदरपणात तिने तेल सांडलं ना, ते अजून एक्सपोज करायचं राहिलंय बरं का प्रेक्षकांनो. आता ते उद्याच्या भागात ते एक्सपोज करणार आहे. आता ते ऐकल्यावर तर बाप रे बाप, सगळ्यांच्याच म्हणजे डोके सटकलेत आता सगळ्यांचे प्रियावर. बाप रे, प्रियाने काय काय केलंय, म्हणजे हे तर फक्त एक ट्रेलर आहे प्रेक्षकांनो. पिक्चर तो अभि बाकी आहे. हिच्या सगळ्या पापांचा पाढा आता समोर येणार आहे हळूहळू. त्यामुळे बघत राहा मंडळी. ठरलं तर मग इथेच आता त्यांनी आजचा
हा भाग संपवलाय. गिरिजा एवढंच म्हणते की तू स्त्री जातीला काळीमा फासलायस, कुठली गोष्ट केली आहेस ते सांगू. आता सायली फक्त प्रियाकडे रागाने बघायला लागते आणि प्रियाला आता आठवावं लागतं की आता काय केलं मी. बघूयात उद्याच्या भागात बघूयात. आता उद्याचा प्रोमो बघा हा. अस्मिताबद्दल जेव्हा कळतं ना या सगळ्यांना, तेव्हा कल्पनाताई हिचा हात ओढतात आणि म्हणतात चल चल माझ्यासोबत. या दोघी या सगळ्या जणी मिळून तिला स्टोर रूम मध्ये टाकतात बरं का. आणि प्रियाला म्हणतात आता ही स्टोर रूम आहे ना, हीच तुझी जागा आहे बरं का. आता कल्पनाताईंनी बाहेरून कडी लावून घेतली आहे. प्रिया आतून दार बडवत असते, आई दार उघडा, आई दार उघडा. सायली म्हणत असते अगं प्रिया आता तर सुरुवात झाली आहे, अगं पुढे बघ अजून काय काय होतंय तुझ्याबरोबर. प्रिया त्या स्टोर रूम मध्ये आता स्वतःसाठी स्वयंपाक करताना दाखवली आहे लगेच. आता तिचं तोंड काळं झालेलं असतं, ती स्टोववर स्वयंपाक करते बरं का. अर्जुन म्हणतो बघ बायको हिचं काळं कसं तोंड झालंय. त्यावर सायली म्हणते हिची तर अशी अवस्था होणार आहे ना हो, की ही कोणाला तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीची राहणार नाही. बापरे प्रेक्षकांनो, खरंच कमाल आहे सगळ्या ऍक्टर्सची काम करायची. मस्त होता की नाही आजचा हा एपिसोड. रिव्ह्यू धमाकेदार होता आजचा एपिसोड. टीव्हीवर नक्की बघा आणि कसा वाटला माझा हा रिव्ह्यू मला कमेंट करून नक्की सांगा. प्लीज प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आता ठरलं तर मग या मालिकेचे एपिसोड वेळेवर येत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की ऑन करा. चला तर मग उद्या भेटूया. तोपर्यंत काळजी घे स्वतःची. धन्यवाद.